नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्युअर गावठी कोंबड्या आणि गावरान कोंबड्या यामधला फरक समजून घेणार आहोत आणि कोणतं कुक्कुटपालन आपल्याला जास्त परवडणार हेही आपण या व्हिडिओत बघूयात. चला तर मग जाऊयात आपल्या मेन मुद्द्यावर. बरेचसे पोल्ट्री फार्मर असे असतात जे गावरान म्हणजेच गावठी समजून कुक्कुटपालन करत असतात, किंवा मग गावरान कोंबड्या आणि गावठी कोंबड्या एकच आहेत असं समजतात. तर हे असं नाही आहे. तर गावरान आणि गावठी कोंबड्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सर्वात पहिले आपण गावरान कोंबड्यांबद्दल जाणून घेऊयात, ठीक आहे. तर गावरान कोंबड्या ज्या आहेत त्या फक्त अंडी देण्याचं काम करतात. त्या अंड्यांवर बसून त्या अंड्यांमधून पिल्लं काढण्याचं काम त्या करत नाही. ही पिल्लं हॅचरीमध्ये तयार होत असतात. इन्क्युबेटरमधून आपल्याला ती पिल्लं काढायला लागतात. अंड्यामधून बाहेर पडल्यानंतर या पिल्लांना वॅक्सिनेशन केलं जातं. पहिल्या, 7व्या, 14व्या, 28व्या दिवशी त्यांना लसीकरण केलं जातं. ही पिल्लं लवकर वाढण्यासाठी त्यांना बऱ्याच ठिकाणी ग्रोथ प्रमोटरही दिलं जातं. तसेच गावरान जातीच्या कोंबड्यांची किंवा पिल्लांची रोगप्रतिकारशक्ती ही थोडीशी कमी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्सही दिले जात असतात. गावरान कोंबड्यामध्ये अनेक जाती असतात. त्यामध्ये कावेरी, सोनाली, असील, वनराज, गिरिराज, डीपी क्रॉस अशा आणखीन खूप साऱ्या जाती आपल्याला बघायला भेटतात. या कोंबड्यांची साईज गावठी कोंबड्यांच्या तुलनेत मोठी असते आणि वजनही जास्त असते. ही कोंबडी गावठी कोंबड्यांपेक्षा जास्त अंडी देते आणि ही अंडी साईजलाही थोडी मोठी असतात. या अंड्यांचा कलर हा ब्राऊन असतो आणि या कोंबड्या तयार व्हायला 4 ते 5 महिने लागतात. या कोंबड्यांना फीड हे गावठी कोंबड्यांच्या तुलनेत जास्त लागतं. फीडमध्ये आपण त्यांना गहू, तांदूळ, मका तसेच कंपनीचं फीड देऊ शकतो. त्याचसोबत आपण त्यांना वेस्टेज भाजीपालाही देऊ शकतो. गावरान कोंबडीचा भाव तिच्या वजनावर, वयावर आणि मागणीवर अवलंबून असतो. तरीही प्रति किलो आपल्याला 220 ते 260 पर्यंत भाव हा या कोंबडीला भेटत असतो. आणि आता आपण जाणून घेऊयात गावठी कोंबडीबद्दल, ठीक आहे. आता गावठी कोंबडी म्हणजे काय? तर गावठी कोंबडी म्हणजेच ज्या कोंबड्या स्थानिक वंशाच्या आहेत, ज्या प्राचीन काळापासून पारंपरिक पद्धतीने पाळल्या जातात. त्यांना नैसर्गिक परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी अनुकूल केलं जातं. ज्या कोंबड्या स्वतः अंड्यांवर बसून त्याच्यातून पिल्लं काढतात. त्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 महिने त्या स्वतः पिल्लं घेऊन फिरतात. अशा कोंबड्या प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घरात आपल्याला बघायला मिळतात. आणि पिल्लांबद्दल बोलायचं झालं तर पिल्लं ही कोंबडी स्वतः वाढवत असते. या पिल्लांना कोणत्याही प्रकारचं वॅक्सिनेशन केलेलं नसतं, नाही कोणत्या प्रकारची औषधं किंवा ग्रोथ प्रमोटर्स यांना दिली जातात. ह्या कोंबड्या किंवा कोंबडे वाढण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतात. 5 ते 6 महिन्यात ह्या कोंबड्या तयार होतात. या कोंबड्यांची साईज ही गावरान कोंबडीच्या तुलनेत थोडी छोटी असते. तसेच वजनही कमी असते. कोंबडीचं जास्तीत जास्त हे 1 किलो ते फार 1200 ग्रॅमपर्यंत तिचं वजन भरत असतं आणि कोंबडा फार 1.5 किलोपर्यंत भरत असतो. गावठी कोंबडा दिसायला खूप भारी असतो. त्याचे वेगवेगळे रंग अतिशय प्रभावशाली असतात आणि त्याच्या पाठच्या पिसाऱ्याची 2 पिसं खूप लांब असतात. गावठी कोंबड्या बहुतेक वेळा अधिक अंडी देतात, पण अंड्यांचा आकार हा थोडासा लहान असतो. मात्र या अंड्यांची गुणवत्ता अधिक चांगली असते. शिवाय चवीलाही ही अंडी चांगली लागतात. या कोंबड्या 60 ते 70% नैसर्गिक आहार घेत असतात, ज्यामध्ये किडे, गवत, वेगवेगळ्या वनस्पतींची पाने समाविष्ट असतात. आणि बाकी जो उरलेला 30-40% आहार असतो त्यामध्ये गहू, मका, तांदूळ किंवा शिल्लक राहिलेलं अन्न समाविष्ट असतं. आणि या कोंबड्या पूर्णपणे नैसर्गिकरित्या निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या असतात. त्यामुळे यांची रोगप्रतिकारशक्तीही खूप जास्त असते. या कोंबड्यांचं मांस हे अधिक पौष्टिक असतं. तसेच
चवीलाही खूप स्वादिष्ट असतं। तसेच 5-6 महिन्याची कोंबडी किंवा कोंबड्यांची चव तर अधिक रुचकर असते, त्यामुळे त्यांना खूप खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। सणासमारंभात तसेच धार्मिक कार्यातही ह्या कोंबड्या वापरल्या जातात, त्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी कधीच कमी होत नसते। मार्केटमध्ये या कोंबड्यांची मागणीही वाढतच राहते, त्यामुळे या कोंबड्यांचा भावही कधी कमी होत नाही, तर तो आणखीन वाढतच राहतो। या कोंबड्यांना मागणी एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे की जर तुमच्याकडे या कोंबड्या असतील तर या कोंबड्या पूर्णपणे वाढायच्या आतच सगळ्या कोंबड्या विकल्या जाणार, एवढी त्यांना मागणी जास्त आहे। ही कोंबडी जास्त प्रमाणात नगावर विकली जाते। प्रति कोंबडा साईजनुसार 500 ते 700 रुपये आणि कोंबडी 300 ते 500 रुपयांपर्यंत आरामात विकली जाते। आणि वजनावर विकायचं झालं तर 500 ते 700 रुपये किलो या कोंबड्यांना भाव हा मिळत असतो। या कोंबड्यांची वाढती मागणी आणि बाजारभाव बघून गावठी कोंबड्यांना लोक आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहायला लागले आहेत। बऱ्याच ठिकाणी या कोंबड्या आता पोल्ट्रीमध्ये पाळल्या जातात आणि खूप सारा फायदाही याच्यातून भेटत असतो। बरेचसे फार्मर या व्यवसायात उतरत आहेत, परंतु माहितीच्या अभावामुळे त्यांची खूप फसवणूक होते। त्यांना गावठीच्या नावाखाली गावरान कोंबडीची पिल्लं विकली जातात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायदेशीर ठरेल। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।